भारतीय जनता पार्टीची लिडरशिप, भारतीय जनता पार्टीचे मंत्री, भारतीय जनता पार्टीचे ऑफिस बेरर्स जे गोंयांत आसा ते सगळे ह्या स्कॅमा भितर गुंतल्या। म्हणून केक खावयला भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांनी, भारतीय जनता पार्टीच्या लिडर्सांनी ताजो केक कापला, खावयला, खाला आणि आता म्हणटा ती आमची कोणूच नाही। सरप्रायझिंगली जेन्ना बेल एग्रीमेंट एक मडगांवां आर्ग्युमेंटाक आयले तेन्ना एक्युजाक प्रश्न केलो की हातूंत भितर कोण आसा। तांणी सांगलें, कोर्टान सांगलें की आपूण हे पयशे कोणाक दिले ते सांगत जाल्यार तांकां तुमी आपूण इन्व्हेस्टिगेट करतले काय म्हणून। आज जेन्ना ऑफिस बेररांची नांवां येता, आज जेन्ना ऑफिस बेरर अरेस्ट जाता तेन्ना भारतीय जनता पार्टी बॅकडेटेड रेजिग्नेशनां सांगता आनी सांगता नाही ते पार्टी सोडली। ते श्रुती म्हणटा ताणें म्हणटा ते म्हयनेभर पार्टी सोडिल्ली। केक खावयला भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांनी, भारतीय जनता पार्टीच्या लिडर्सांनी ताजो केक कापला, खावयला, खाला आणि आता म्हणटा ती आमची कोणूच नाही। भारतीय जनता पार्टीचे आनी जे मडगांवचे जे अरेस्ट जाले ते म्हणटा ताका आमी काडलो म्हणून, एक्शन घेतली म्हणून। आता नवीं नांवां भितर सरल्या, भायर सरता, ऑडियो भायर सरल्या, खूब कितें आसा जे पॉयंट आउट करता की भारतीय जनता पार्टीचे लोक हातूंत भितर इन्वॉल्व आसा म्हणून। हांवें लास्ट टायमूय सांगिल्लें की फोंडें तालुक्यांतल्या सरपंचाकूय तांणी फाटीं सर सांगिल्लो आनी एका मिनिस्टराच्या पीएचे बॅकडेटेड रेजिग्नेशन घेतला म्हणून, कारण ताजेंय नांव ह्या स्कॅमा भितर आयलां। भारतीय जनता पार्टीची लिडरशिप, भारतीय जनता पार्टीचे मंत्री, भारतीय जनता पार्टीचे ऑफिस बेरर्स जे गोंयांत आसा ते सगळे ह्या स्कॅमा भितर गुंतल्या। म्हणूनच सरकार भिता एक कमिशन अपॉयंट करता। आमी गव्हर्नरा कडेन लेटर करून हे सगळें दाखोवन दिला की कशे तरेन हातूंत भितर पुलीस डिपार्टमेंटाचे मनीस अरेस्ट जाल्ले आसा, सरकाराचे क्लोज लोक इन्वॉल्व जाल्ले आसा, अरेस्ट जाल्ले आसा आनी कित्याक लागून पुलिसांचेर आमकां विश्वास ना ह्या स्कॅमा भितर इन्व्हेस्टिगेट करपाक, कारण पुलीस हॅज बिकम स्टूज ऑफ दीस गव्हर्मेंट। पुलीस इज नो लॉंगर इंडिपेंडंट। गोवा पुलीस आज खंयच इंडिपेंडंस उरूंक ना। आनी जर सरकार म्हणटा की हो स्कॅम इज नथिंग टू डू विथ भारतीय जनता पार्टी एंड दीस गव्हर्मेंट, जाल्यार भंय कित्याक दिसता ज्युडिशियल कमिशन अपॉयंट करतात। आनी परत सांगता की गोंयकार यूथ आसा तांच्या फ्युचरा कडेन तुमी खेळनाका। आमी दाखोवन दिला की गोंयकारचो यूथ आसा ताका जॉबात वयलो विश्वास गेला। चीफ मिनिस्टरान स्वता म्हणिल्लें की जीपीएससी एग्जाम भुरगे कित्याक आन्सर करनाका म्हणून। जीपीएससी भुरगे एग्जाम आन्सर करना ताचें उत्तर म्हाका दिसता चीफ मिनिस्टरा हातल्यान मेळ्ळां आसतलें। आमकां ही म्हायती मेळ्ळा की जे पूजा नायक आसा, जे श्रुती आसा, जे बाकीचे जे एक्यूज आसा तांणी क्लियर कट सांगला की हे जे स्कॅम आसा तातूंत भितर कोण कोण इन्वॉल्व आसा ते। तांचे एका वर्साचे रेकॉर्ड सरकार जर पळयत जाल्यार दिसून येतले हातूंत भितर मंत्री, हातूंत भितर आमदार, हातूंत भितर बीजेपीचे लिडर्स इन्वॉल्व आसा म्हणून। सरप्रायझिंगली जेन्ना बेल एग्रीमेंट एक मडगांवां आर्ग्युमेंटाक आयले तेन्ना एक्युजाक प्रश्न केलो की हातूंत भितर कोण आसा। तांणी सांगलें, कोर्टान सांगलें की आपूण हे पयशे कोणाक दिले ते सांगत जाल्यार तांकां तुमी आपूण इन्व्हेस्टिगेट करतले काय म्हणून। दॅट वॉज अ डायरेक्ट चॅलेंज टू द एंटायर बीजेपी पार्टी, इट्स लिडरशिप एंड इट्स ऑफिशियल्स की हातूंत भितर ते सगळे इन्वॉल्व आसा म्हणून। पण इन दॅट केस म्हाका दिसता एपीपीनूय काय व्हडलो आवाज करना ना, पुलिसांनी कांय स्टेटमेंट घेवना टू शो की ते कोण काय म्हणून। आमी ज्युडिशियल कमिशन अशा खातीर मागता कारण एका मंत्र्यान फाटल्या दिसांनी धमकी दिल्या की जे दिता पयशे ते एक्यूज आसपाक जाय म्हणून। For all purposes, he has said that they are victims. They are victims of this system. They are victims of this government. आम्ही मागला की ज्युडिशियल कमिशन अपॉइंट करचे, ज्युडिशियल अपॉइंट केल्या उपरांत इन्क्वायरी जावची, पब्लीक हियरिंग जावची। आम्ही मागला की जो प्रोसेस आसा रिक्रुटमेंट, इन्क्वायरी जायसर तो स्टॉल करचो आणि स्टाफ सिलेक्शन कमिशना मार्फत अपॉइंटमेंट करचे, फुल ट्रान्सपरन्सी, रिजल्ट हे सगळे अनाउन्स करचे। आम्ही काल म्हाका पुलीस डिपार्टमेंटांतल्यानय फोन आयलो की फाटल्या दिसांनी काय PSI घेतल्या, तांचे जर टेस्ट परत घेत जाल्यार दे वील फेल इन दोज टेस्ट। दे हॅव बीन गिवन चान्स टू गिवन दोज जॉब्स आउट ऑफ पयशे घेवनी आनी फावर मागुनी थोड्या हायटीकूय क्वॉलिफाय जायना म्हणून। हांव मागता डिपार्टमेंटा कडेन की फाटल्या 2 वर्सांक जे PSI किंवा अपॉइंटमेंट जाल्या तांचे परत टेस्ट घेवचे, फिजिकल टेस्ट घेवचे। म्हाका दिसना तांकां थोड्यांक पळयत जाल्यार ते 100 मिटरूय धांवपाक शकतले म्हणून, अशी परिस्थिती आसा। तेन्ना हाव डीड दे पास दीस फिजिकल टेस्ट, हाव डीड दे पास द हायट रेस्ट्रिक्शन्स, हे सगळे परत एकदा इन्क्वायर जावंक जाय। होल जो स्कॅम आसा तो होलसमली इन्क्वायर जातलो जाल्यार ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशनर अपॉइंट करपाची गरज आसा। इन द मीन वायल स्टॉप द रिक्रुटमेंट, इन द मीन वायल मेक अपॉइंटमेंट्स टू स्टाफ सिलेक्शन कमिशन। हे सगळे मागणी आमी केल्या। आमकां अश्योरन्स दिला गव्हर्नरान की आपूण हे फॉरवर्ड करतलो म्हणून। खंय तरी दबक्या आवाजान ते मान्यय करता की हे सगळें चल्लां ते बरोबर न्ही म्हणून, पण खंय तरी दिसता की सरकार एक्सेप्ट करपाक सोदना की चोरी जाल्या, चोरयेन तांचोय सहभाग आसा आणि अल्टिमेटली ही सगळी जी कनेक्शनां आसा दॅट इज लिडिंग टू वन डेस्टिनेशन विच आय हॅव बीन रिएटरेटिंग खंय पावता म्हणून। तेन्ना हाजे भितर व्हडली इन्क्वायरी जातली। म्हाका दिसता अशी परिस्थिती आसा भारतीय जनता पार्टीची। फाल्यां ते आज कोण कोण तांचे बरोबर आसा तांकां अरेस्ट जाल्या उपरांत म्हणटा ते आपले येत न्ही म्हणून। फाल्यां हांच्या कोणाच्यो बायलो भुरगीं बी जात जाली ते हे म्हणटले की ही म्हजी बायलूच न्ही म्हणून आनी तो म्हजो भुरगोय न्ही म्हणून, हांकां आपूण खूब पयलीं सोडिल्ली म्हणून।
अशी परिस्थिती भारतीय जनता पार्टीची जावन पडल्या.